नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये। आणि आज आपण कोणती रेसिपी पाहणार आहोत चला पाहूयात। आणि या रेसिपीसाठी मी कोणतंही वाटण वापरलेलं नाहीये। हो, तुम्ही बरोबर ऐकलत, मी या रेसिपीसाठी कोणतंही वाटण वापरलेलं नाहीये। खूप कमी साहित्य वापरून ही भाजी मस्त अशी तर्रीदार दिसते की नाही आणि छान खावीशी वाटते। गरमागरम मस्त वाफळलेली भाजी आहे। वरून कोथिंबीर टाकले, खूप छान। चला पाहूयात कशा प्रकारे बनवायचे। तर ही मटकी नसून ही आहे हिरव्या मुगाची मस्त अशी रफतफ भाजी, रबरबीत भाजी। तर इथे मी काय केलं, रात्री छोटी एक लहान वाटी हिरवे मूग भिजत ठेवले। सकाळी ते कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्याला मस्त असे मोड आणून घेतले। आता कुकरचं भांडं घेतलं, गॅस ऑन करून घेतला। आता कुकरमध्ये छान मोड आलेले हिरवे मूग टाकून घेतले आणि त्यामध्ये मी आता 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकते। छोटा ग्लास असतो तो 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकलंय। यामध्ये आपल्याला टाकायचंय एक टोमॅटो कट करून टाकायचंय छान। आता मी इथे टोमॅटो शिमला मिरची यूज करते, कारण घरामध्ये शिमला मिरची कोणी खात नाही, अगदी मोठे पण खात नाही। त्यामुळे मी अशा प्रकारे करते जेणेकरून कोणालाच समजत नाही की यामध्ये शिमला मिरची टाकली। इथे मी एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला आणि एक मोठी शिमला मिरची घेतली कट करून छान, ती त्यामध्ये टाकली। बाकी अजिबात काही मी वापरलेलं नाहीये इथे। आता कुकरला हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। मस्त छान शिजते शिमला मिरची, टोमॅटो आणि आपली मूग हिरवे। तर इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता पाहूयात उघडून कशा प्रकारे आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे कुकरला। तर मस्त वाफ निघते, एकदम गरम गरमच मी उघडलं। तर तुम्ही थोडं थंड होऊ द्या आणि मग उघडून घ्या कुकर, कारण हवा आतमध्ये असेल तर कुकर उडण्याची शक्यता असते। तर चला, यातील गरम जे पाणी आहे, आपण जे पाणी आपल्याला नकोय म्हणजे आपण भाजीमध्ये यूज करणार आहोत हेच पाणी, कारण या पूर्ण भाज्यांचा अंश या पाण्यामध्ये आहे। हे पाणी अजिबात टाकून द्यायचं नाही। आणि पाणी का काढते, कारण ही आपल्याला मिश्रण जे आहे ते स्मॅश करून घ्यायचे स्मॅशरच्या साहाय्याने। तर इथे मी माझा हाताचाच वापर करून स्मॅशरच्या साहाय्याने मस्त स्मॅश करून घेणार आहे। आणि अलगद स्मॅश होतात ह्या भाज्या, गरगटून घ्यायच्यात मराठी भाषेत म्हणायला गेलं तर। छान अशी शिमला मिरची आणि टोमॅटो स्मॅश होईपर्यंत त्याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचंय। अगदी कमी साहित्यात होणारी भाजी आहे। डाळी किंवा कडधान्य कोणाच्या घरी नसतात, सर्वांच्याच घरी असतात। त्यामुळे ही रेसिपी नक्की करून पहा, खूप छान होते आणि मिसळप्रमाणे लागते, एकच नंबर। आणि अगदी घरच्या मसाल्यांमध्ये मसाल्यांचा वापर करून ही भाजी मी बनवली आहे। तुम्ही टिफिनसाठी किंवा संध्याकाळी मस्त असं पावासोबत चपातीसोबत पण ट्राय करू शकता। मस्त गरमागरम तूप टाकलेला भात त्यासोबत ही भाजी ट्राय करा, खूप छान लागते। मी आधी टेस्ट करून बघितली आणि बनवून पण बघितली, प्रयोग करून ह्या रेसिपीचा, तेव्हाच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहे। तर आता मस्त मी स्मॅश करून घेतली आहे भाजी, तुम्हाला दिसते त्याप्रमाणे। आता गॅस ऑन करूयात आणि गॅसवरती कढई ठेवूयात। कोणतंही पसरट किंवा गोल भांडं ठेवून त्यामध्ये मस्त अशी भाजी करून घ्यायची याची। अगदी घरामध्ये काही वाटण्यासाठी नसेल तेव्हा ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा। नक्कीच तुम्ही म्हणाल की खूप छान होते भाजी आणि मला सांगाल कमेंटमध्ये। तर आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचंय। इथे मी कढई घेतली आहे भाजीच्या, म्हणजे जेवढी भाजी करणार आहे त्या आकारानुसार, म्हणजे क्वांटिटीनुसार। तर आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं, अंदाजे 2 पळी तेल टाकलेलं आहे मी इथे। आता सर्वप्रथम टाकणार आहोत जिरे। जिरे छान तडतडले की परत आपण टाकायच्या यामध्ये मोहरी, थोडीशीच टाका, आवडत नसेल तर नाही टाकली तरी पण चालेल। त्यानंतर इथे मी टाकते आता 1 चमचा लसूण, जो मी खलबत्त्यामध्ये कुटून टाकलेला आहे, चेचून, म्हणजेच म्हणतात ना की चेचून टाकलेला आहे, तो वाला लसूण टाकलाय खलबत्त्यावरती असा वाटून टाकलेला, तो 1 चमचा लसूण टाकला। त्यानंतर इथे मी आता 7 ते 8 पाकळ्या कढीपत्त्याच्या टाकणार आहे या फोडणीमध्येच। मस्त असा मोठा हिरवागार कढीपत्ता टाकणार आहे। कढीपत्ता छान तडतडला की आता यामध्ये आपल्याला जे आपले मसाले आहेत ते टाकून घ्यायचे। मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, गोल्डन किंवा हलकासा गुलाबी रंग आला लसणाला की आपण यामध्ये मसाले टाकून घ्यायचे। तर इथे मी टाकते आता थोडीशी हळद, चिमूटभर म्हणजे। त्यानंतर आपण टाकतो आता हा घरगुती मसाला आहे माझा, तुम्ही तुमच्याकडे मिरची पावडर किंवा कोणता पण घरातील साठवणीचा मसाला असेल तो टाकून घ्या। मी 1.5 चमचा मसाला टाकला। इथे मी सपाट म्हणजेच प्लेन 1 चमचा धनेपूड टाकून घेतली आहे। चिमूटभर हिंग टाकलंय, हिंग टाकल्यामुळे भाजीला खूप छान चव येते। तर तुम्ही इथे पाहताय त्याप्रमाणे इथे मसाल्याचा वापर अजिबात केलेला नाहीये, कोणतंही वाटण वापरलेलं नाहीये, फक्त आपलं तिखट, मीठ, हळद जे काय आहे ते वापरलेलं आहे। आता इथे हळद टाकून घेतली आहे। भाजी मस्त अशी हलवून घ्यायची
मसाला हलवून घ्यायचा. म्हणजे त्यानंतर आपण यामध्ये आता आपण जे स्मॅश केलेलं मिश्रण आहे, हिरव्या मुगाचं, शिमला मिरची आणि टोमॅटोचं जे स्मॅश केलेलं आहे मिश्रण, ते टाकून घेतले मी यामध्ये. आता मस्त हलवून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमच ठेवायची आहे. लो फ्लेमवरती जेव्हा आपण कोणतीही भाजी शिजवतो तेव्हा त्या भाजीला मस्त अशी तर्री येते. आता भाजी मस्त मिक्स करून घ्यायची आपल्या तेलामध्ये आणि जे मसाले टाकले होते तेलामध्ये त्यामध्ये. आता आपण गरजेनुसार यामध्ये पाणी टाकणार आहोत. तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे जे आपण भाजी शिजवताना जे पाणी बाहेर काढलं ते पाणीच मी आता इथे वापरणार आहे, कारण त्या पाण्यामध्ये पूर्ण भाजीचा अंश उतरलेला आहे. आता हे पाणी पण टाकून घेते. अशाप्रमाणेच तुम्ही पण करा, भाजी टेस्टी होते. पाणी टाकून घेतलं. आता मस्त असं उकळी येऊ द्यायची. आणि हे ॲडिशनल मसाले आहेत. इथे मी टाकला आहे पावभाजी मसाला, जो की कोणत्याही भाजीची खरंच चव वाढवतो म्हणून मी यूज करते. पावभाजी मसाला टाकून झाल्यानंतर आता इथे मी टाकत आहे दालचा मसाला. दालचा मसाला तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या स्टोअरमध्ये उपलब्ध होतो, भेटेल. तुम्ही गेलात तर नाही टाकला तरी पण चालेल. नुसतं तिखट, हळद, मीठ, हिंग हे एवढं टाकलं तरी तुमची भाजी खूप छान होते. पण मी ते माझ्याकडे आहे ॲडिशनल म्हणून मी वापरते. असं नाही की तुम्ही पण ते टाकलंच पाहिजे किंवा त्याच्याशिवाय भाजी पूर्ण होऊ शकत नाही, असं काय नाही आहे. तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर उत्तम होते भाजी. आता दालचा मसाला थोडाच टाकणार आहे, कारण ह्याच्यामध्ये खूप मसाले असतात, त्यामुळे मी थोडाच टाकते. आता टाकलेला आहे. आता मिक्स करून घेते मस्तपैकी आणि 2 मिनटं छान भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. आणि आपल्याला यानंतर भाजी खाण्यासाठी रेडी होणार आहे. भाजी मस्त मिक्स करून घेतली. आता लो फ्लेमवरती हिला छान अशी तर्री येऊ द्यायची, म्हणजे भाजी आपण खाण्यासाठी रेडी आहोत. आणि आता तुम्ही पाहताय त्याप्रमाणे भाजीला मस्त अशी तर्री सुटायला चालू झालेली आहे. आणि मी अगदी घरातले मसाले वापरलेले आहेत, अजिबात बाहेरचे विकतचे मसाले वापरलेले नाही आहेत. मस्त अशी भाजीला तर्री आलेली आहे. आता आपण यामध्ये मस्त अशी हिरवीगार कट केलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत. भाजी किती छान दिसते तुम्ही पाहू शकता. मस्त अशी तर्री आलेली आहे भाजीला. आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत कट केलेली. छान अशी भाजी खूप सुंदर दिसते. तुम्हाला हा भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला सबस्क्राईब करा.